पण मग जो विलंब तुम्ही आता म्हटलात की तो लागला, या विलंबाचं कारण तुम्ही काय म्हणून बघता? म्हणजे की हा कॉर्डिनेशनचा कुठेतरी अभाव होता की बघा सुरुवातीला तुम्ही म्हटलात की आधी अख्खं मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल असं वाटलं होतं, पहिले तिघांचा शपथविधी झाला, मग पुढचा शपथविधी व्हायला वेळ लागतो, मग परत खातेवाटपाचा विलंब होतो, मग पालकमंत्री पदाचा विलंब होतो. या सगळ्याच गोष्टी बघा ना 3 महिने झाले अजून टप्प्याटप्प्याने अजूनही सुरूच आहे. इतकी मोठी मेजॉरिटी तुम्ही म्हणतायत, ही असताना सुद्धा ही अडचण काय यायला हवी? मेजॉरिटी ज्यावेळेला जास्ती होते ना त्यावेळेला हे असं होत असतं. बरं, कारण आम्हाला मी मगाच सांगितलं की आता हे स्थिरतेची वाटचाल करत असताना थोडंसं कुठे समज गैरसमज राहणार नाहीत, कोणाच्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीची उणीव राहणार नाही, याची खबरदारी घेऊन ज्या वेळेला दीर्घकालीन वाटचाल करायची असते त्याला थोडासा विलंब होत असतो. गोलंदाजी करायला लावण्याला गोलंदाजाला सुद्धा त्याच पद्धतीची फिल्डिंग लावणं हे सुद्धा कसं कुशल कर्णधाराचं काम असतं. आणि मला थोडं देवेंद्रजी इज अ कूल अँड वेल कॅप्टन.